अस्सलाम वालेकुम नाजरीन, नादिर न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। त्यांनी अशी भूमिका गेल्या जे आर त्यांनी नाकारलेला आहे। जोपर्यंत वंशावळी हा शब्द बदलून सरसकट हा शब्द जी आरमध्ये येणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे। आपली काय पद्धत? असं आहे की सारांश या सगळ्या गोष्टीचा एवढाच आहे की मराठा आरक्षणच्या बाबतीमध्ये लोकांच्या भावना तीव्र आहेत। आरक्षण लवकरात लवकर मिळालं पाहिजे। सरकारकडून कायदेशीर बाबतीची पूर्तता अजूनही होत नाही आहे आणि सगळा विषय जो प्रामुख्याने जो आहे तो केंद्र सरकारशी संबंधित आहेत। घटनात्मक दुरुस्ती केल्याशिवाय आपण आरक्षण मग ओबीसींच्या बाबतीमध्ये आहे ते आरक्षण टिकवून ओव्हरनबाव द्या अशी सूचना आलेली आहे। ओबीसींचं आरक्षण आहे तसंच ठेवलं पाहिजे, त्याच्यावर आरक्षण देण्यात यावं ओबीसीमध्ये अशी मागणी आलेली आहे। पण सगळा हिशोब जर काढला तर सगळा मिळून 50% वर चाललेला आहे आणि 50% वर जर एखादी गोष्ट गेल्यानंतर घटनात्मक दुरुस्ती केल्याशिवाय आरक्षण मिळू शकत नाही, ही वास्तव आहे, ज्याचा उल्लेख पवारसाहेबांनी सुद्धा केलेला आहे। मी स्वतः रिपीट करतो आहे की करायचं असेल तर केंद्राने घटनादुरुस्ती करावी। जसं EWSमध्ये इकॉनॉमिकल विकर सेक्शनच्या बाबतीमध्ये 50%च्या वर जाऊन 10% ॲडिशनल EWSला दिलेलं आहे। त्याच पद्धतीने मराठ्यांचं आरक्षण जर तुम्हाला 10% म्हणजे तुम्ही मग ओबीसीमध्ये बसवायचं असेल किंवा वेगळ्यापण द्यायचं असेल, जे काही करायचं असेल, ओबीसीच्या मूळ आरक्षणात धक्का न लावता ओव्हरनबाव द्यायचा असेल तर मग तुम्हाला घटनेत दुरुस्ती केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे। हीच भूमिका पवारसाहेबांनी घेतली आणि हीच भूमिका माझी पण आहे। सरसकट जो शब्द त्यांनी म्हणला की मराठा समाजाला सरसकट कुणबी मराठाचे प्रमाणपत्र द्यावे, याच्यावर काँग्रेसची आणि आपली वैयक्तिक कायदेशीर मुद्दे आहेत ना। आता मला सांगा, आता एकीकडे आपण मराठवाड्यापुरती विचार जर केला की मराठवाड्यात जुने दाखले आहेत तर उर्वरित देश महाराष्ट्रातल्या लोकांचं काय असा विषय येस ना। आज मराठा समाजाचे कुणबी म्हणून दाखले मराठवाड्यामध्ये काही भागामध्ये नांदेडचा वीज व्यक्त केला तर आज वृत्तपत्राच्या बातम्यामध्ये 40,000 लोकांची साधारण आकडेवारी समोर येते असं बातम्यांमध्ये कळत आहे। परंतु मराठवाड्यापुरती दिला तर मराठे जे पश्चिम महाराष्ट्रात आहेत, उत्तर महाराष्ट्रात आहेत, राज्याच्या इतर भागामध्ये त्यांचं काय मग असा विषय येतोच, अनुत्तरित राहतो। म्हणजे आमचं म्हणणं एवढंच आहे, जे काही करायचं असेल कायदेशीर विषय आहे, कुठलाही विषय सुप्रीम कोर्टात चॅलेंज होऊ शकतो, हायकोर्टात होऊ शकतो। आणि म्हणून तुम्ही जे वारंवार म्हणता की टिकणारं आरक्षण आम्ही देऊ, मग टिकणारं द्या। आमचं म्हणणं एवढं, जे काही तुम्हाला करायचं असेल ते टिकणारं द्या, आमचं म्हणणं एवढंच आहे। सांगणं कठीण आहे। कायदेशीर गोष्टी जोपर्यंत त्यांनी कमिटी केलेली आहे त्या समितीने त्याच्याबद्दल कायदेशीर मुद्दे बोलावं लागतील, त्यात मी काही अधिक बोलू शकणार नाही। परंतु वास्तव हे आहे की जे काही करायचं असेल ते 50%च्या वर जायचं असेल तर मग कायद्यात बदल करावा। मी तेच म्हणतो, मी काय म्हणालो मी काय म्हणतो तुम्ही ऐकून घ्या। ओबीसींचं विद्यमान जे आरक्षण आहे ते शाबूत ठेवून त्याच्यावर द्यावं अशीच सूचना पवारसाहेबांनी केलेली आहे। वरट्टीवार स्वतः तसंच बोललेले आहेत। आमचं म्हणणं तेच आहे की इतर कुठलं सामाजिक आरक्षणामध्ये काही प्रश्न नवीन निर्माण होऊ नये, राज्यामध्ये नवीन वाद निर्माण होऊ नये, ही काळजी घ्यावीच लागेल आणि ती काळजी घ्यायची असेल तर घटना दुरुस्तीवर पर्याय नाही। सध्याचं सरकार हे माध्यमांची मुस्कटदाबी करते का? कारण लोकशाहीवर बातमी दाखवली होती की किरण सोमय्या यांची ट्विट दाखवली होती, त्यानंतर कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। असं जी चर्चा बाहेर आहे की एकतर्फी चौकशी झाल्याची चर्चा ही सांगण्यात येते। आमचं म्हणणं तसं असं आहे की एकतर पत्रकारांवर हल्ले किंवा पत्रकारांवर होणारे गुन्हे हे अतिशय काळजीचा विषय आहे। माध्यमांची एकंदरीत स्वतंत्रता किंवा त्यांना लिहिण्याचं ज्या बाबतीत जे काही स्वातंत्र्य आहे त्याच्यावर कुठली गदा येता कामा नये आणि जे वास्तव आहे ते रिपोर्ट करण्यासंदर्भात त्यांना कुठल्याही मज्जा वाचू नये। एकतर्फी चौकशी न होता हा विषय शासनाने तपासून निर्णय घ्यावा। याच्यामध्ये मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर जातीनिहाय जनगणना करा अशी मागणी आहे ना काँग्रेसची आहेच मागणी। काय नेमकं म्हणायचं? नाही, नेमकं म्हणजे काय परिस्थिती आहे हे समोर येईल ना देशासमोर। काँग्रेसची मागणीच आहे की जातीनिहाय हे केलं पाहिजे, जनगणना केली पाहिजे। काँग्रेस जाहीर मागणीच आहे काँग्रेसची। तर आरक्षण दुष्काळासाठी आरक्षण अधिवेशन बोलवण्याची मागणी सुद्धा विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी चर्चा झालीच पाहिजे ना। जेवढा असं विशेष अधिवेशनाचं बोलण्याचा उद्देश एवढा आहे, गांभीर्याने हा विषय सरकारने घ्यावा
आणि डिसेंबरमध्ये अधिवेशन आहे, त्याच्यापेक्षा लवकर चर्चा झाली किंवा लवकर निर्णय झाले तर योग्य राहील. इंडिया नावाचं भारत चर्चा विशेष अधिवेशन बोलवलं जाते संसदेमध्ये, त्या अधिवेशनात वेगवेगळे विषय असणार आहेत. सोबतच इंडिया भारतचा हा वाद सुरू आहे. मला इंडिया भारतचा वाद असं काही कारणच नाही, मला समजत नाही आहे. हे भाजपने जेव्हा स्टार्टअप इंडिया, सिट डाऊन इंडिया अशा प्रकारची निवडणूक घोषणा केल्या त्यावेळेस इंडियाची तुम्हाला काही वावडं नव्हतं. आता कसं वाटायला लागलं तुम्हाला? भाजपच्या जेवढ्या योजना आल्या मधल्या काळामध्ये त्या सगळ्या स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया अशा प्रकारच्या घोषणा केल्या त्यावेळेस. त्याचं काय झालं मग अचानक बदल का तुमच्या स्टँडमध्ये, असा विषय आहे. तर सरासरीच्या तुलनेत मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस हा अत्यल्प झालेला आहे. काय मागणी आहे तुमची सरकारकडे विरोधी पक्ष म्हणून? तर विषय असा आहे की पाऊस अनेक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कमी प्रमाणात पाऊस झालेला आहे. धरणाच्या पाण्याची पातळीही कमी झालेली आहे. पिकं जवळपास संपुष्टात आलेली आहे. काही ठिकाणी पाऊसच झालेला नाही. त्यामुळे या परिस्थितीवर लक्ष देण्यासंदर्भात शासनाने निकषात बदल करून अधिकचा फायदा म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये आपले विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी अति चांगली मूलभूत चांगल्या सूचना दिल्या होत्या. म्हणजे रब्बी किंवा खरीप सुरू व्हायच्या अगोदर शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. ते गांभीर्याने विचार केला पाहिजे ना. तज्ज्ञ मंडळी हे कुठं केंद्रीय कुठे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी नव्हते. त्यांनी केलेल्या चांगल्या सूचना सरकारने स्वीकारल्या पाहिजेत. लोकसभेची तयारी कशी सुरू आहे आणि काँग्रेसची किती खासदार निवडून? लोकसभेची स्थिती चांगलीच आहे. नांदेडमध्ये प्रश्न उद्भवत नाही, अतिशय चांगली स्थिती होणार आहे. आज कसं असं आहे की जोपर्यंत जागेचं वाटप होत नाही, महाविकास आघाडी येथील घटक पक्ष आहे, इंडियामध्ये घटक पक्ष आहेत, चर्चा करून मग जागा अंतिम होती. त्यामुळे काँग्रेसची स्थिती महाराष्ट्रात चांगलीच आहे. हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफ़ा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है. प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, माल्टीगिरी रोड, कामठा, नांदेड़. अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.